नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। एकूण 1 ते 10 प्रकरणावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे। ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। अशाच प्रकारची प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील। प्रश्न पहिला अ, आकृती पूर्ण करा। स्वप्नाविषयी लेखकाची 4 मते त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत। माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत। 2 स्वप्न आपल्याला समृद्ध करते। 3 स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। 4 ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। अशी लेखकाची स्वप्नाविषयी 4 मते आहेत। दुसरी आकृती बघा, कुत्र्याच्या पिल्लाचे वर्णन। कापसासारखे अंग, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक। तिसरी आकृती, भाऊ खेडोपाडी या विषयांवर भाषणे देत। त्या ठिकाणी 2च लिहायचे आहे, आपण 3 पर्याय लिहून घेतलेले आहेत। स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाऊ खेडोपाडी भाषणे देत। ब, चौकटी पूर्ण करा। श्रावण मास या कवितेत आलेले 2 प्राणी व 2 फुले यांची नावे लिहायची आहे। श्रावण मास या कवितेतील प्राणी आलेले आहेत हरिणी, पाडसे आणि फुले आहे सोनचाफा, केवडा, पारिजातक। कोणतेही 2 तुम्ही लिहायचे आहेत किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे, दोघांपैकी एक चौकट पूर्ण करायची आहे। मानवाने या घटकांपासून भांडी बनवली। कोणत्या घटकांपासून मानवाने भांडी बनवली? दगड, लाकूड, चामडे, लोखंड, तांबे आणि दुसरे आहे गोमूचे माहेर कोकण। कोकणची माणसे काय? त्याचं उत्तर साधी भोळी। तिसरे बैलांचे खाद्य, पाचुंद्यातील सरमण। पुढे ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, तिचं नाव आहे साखर शाळा। प्रश्न दुसरा अ, थोडक्यात लिहा कोणतेही 2। 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 6 गुणांसाठी लिहायची आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। आपण अभ्यासासाठी 3ही प्रश्नांची उत्तरे अभ्यासायची आहे। पहिला प्रश्न, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश। या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी। स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा हा उद्देश होता। दुसरा प्रश्न, वसंताच्या मनातील शिक्षणाविषयी ओढ। उत्तर, वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती। चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले। तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली। तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार। त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती। यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते। तिसरा प्रश्न, डांग्याचे वर्णन करा। मग त्यामध्ये त्याचे दिसणे, शरीरयष्टी, चाल आणि नजर याचे वर्णन करायचे आहे। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। दिसणे, वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता। डोळ्यांखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेली लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते। शरीरयष्टी, डांग्याची शरीरयष्टी अधिक दणघट, त्याचे तरणेबांड शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते। चाल, डांग्याची दुडू चाल सर्वांना भावणारी होती आणि नजर, त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न,
का ते लिहा. त्या ठिकाणी देखील 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. आपण तिन्ही प्रश्नांचा सराव करायचा आहे. पहिला प्रश्न, गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. उत्तर, सदाने वाघसिंहाला खाणाऱ्या गचकंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. दुसरा प्रश्न, आज घरोघरी मिक्सर वापरतात. उत्तर, पाटा व वरवंटा या साधनांची वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व कष्ट कमी झाले, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. तिसरा प्रश्न, लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. का ते लिहा. उत्तर, डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्या भल्यांची बोबडी वळायची, म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. प्रश्न तिसरा अ, पुढील ओळीतील भाव लिहा. कोणतीही एक. 2 ओळी दिलेल्या आहेत. कोणत्याही एक ओळीचा भाव तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचा आहे. पहिली ओळ आहे, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उत्तर, शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. प्रश्न तिसऱ्यातील दुसरा प्रश्न, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. उत्तर पाहत्याचे, क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, काय कराल ते लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहेत. पहिला प्रश्न, चांगले धावपटू होऊन धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कोणते प्रयत्न कराल. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अगदी लहानपणापासून मला धावण्याची आवड आहे. प्राथमिक शाळेत असताना मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे व बक्षिसे मिळवत असे. आता पुढच्या महिन्यात माझ्या शाळेचे क्रीडा संमेलन आहे. त्यातील धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवावे असे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी जबरदस्त मेहनत करणार आहे. माझ्या घराजवळ मैदान आहे. दररोज पहाटे उठून मी त्या मैदानाला धावत 5 गोल चक्रा मारणार आहे. त्याचबरोबर प्राणायाम करणे, वजन वाढू न देणे, तेलकट न खाणे, वेळेचे नियोजन करणे हे सर्व नियमित काटेकोरपणे करीन. या स्पर्धेत मी नक्की उज्ज्वल यश मिळवीन असा माझा ठाम निर्धार आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे. उत्तर, मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन. चिमणी घरटे कसे बांधते याचे दररोज निरीक्षण करीन. तिला खायला दाणे व प्यायला पाणी देईन. घरट्यातील चिमणीच्या पिल्लांची काळजी घेईन. इतर धोक्यांपासून मी चिमणीच्या घरट्याचे रक्षण करीन. आणि तिसरा प्रश्न आहे, साखर शाळेत जाणाऱ्या रोशनला अभ्यासाबाबत कोणती मदत कराल. या ठिकाणी नमुना उत्तर देण्यात आलेला आहे. राजेशला आहे, तुम्ही त्या ठिकाणी रोशन लिहायचं आहे. राजेशच्या ठिकाणी रोशन नाव लिहायचं. प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. आई, माता, जननी. पृथ्वी, अवनी, धरती. मेघ, जलद. पावा, बासरी. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. श्रेष्ठ, कनिष्ठ. सुगंध, दुर्गंध. गोड, कडू. ऊन, सावली. क प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा 2 गुणांसाठी. वर चढून गेले की तिथे झाड आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आहेत वर, तिथे. ड प्रश्न, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा 2 गुणांसाठी. मुलांसाठी कालपासून स्पर्धा सुरू झाल्या. यातील शब्दयोगी अव्यय आहेत साठी, पासून. ई प्रश्न, पुढील शब्दांचे 2 अर्थ लिहा 2 गुणांसाठी. एकच शब्द पण त्याचे 2 अर्थ तयार होतील. हार या शब्दाचे 2 अर्थ आहे माळ आणि पराजय. दुसरे आहे वात, त्याचा एक अर्थ होतो ज्योत आणि दुसरा अर्थ होतो वारा.
दुसरा प्रश्न, गटात न बसणारा शब्द लिहा 2 गुणांसाठी. बघा, पहिले जो गट आहे त्याच्यामध्ये न बसणारा शब्द आहे गुलकंद, कारण बाकीचे सगळे फुलं आहेत आणि हा फुलांपासून तयार झालेला पदार्थ आहे. दुसरे, गटात न बसणारा शब्द आहे कुत्रा, कारण मोर, चिमणी, कोंबडा, पोपट हे पक्षी आहेत आणि कुत्रा हा प्राणी आहे. प्रश्न तिसरा, पुढील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा 2 गुणांसाठी. पहिले, डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता, बोगदा. दुसरे, मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, पाणपोई. चौथा प्रश्न, पुढील शब्दांची सामान्य रूपे लिहा. पहिले, घोडा, घोड्या आणि दुसरं शाळा, शाळे. प्रश्न बघा, पुढील वाक्प्रचारांची योग्य अर्थ पर्यायातून निवडा 4 गुणांसाठी. पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तल्लीन होणे, त्याचा योग्य पर्याय आहे क पर्याय, गुंग होणे. दुसरे आहे तांबड फुटणे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे पहाट होणे. तिसरे, मेटाकुटीला येणे, हैराण होणे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे. चौथे, सुन्न होणे, त्याचा अ पर्याय बरोबर आहे सुन्न होणे, बधीर होणे. प्रश्न 5वा, शाळेतील पहिला दिवस यावर 8 ओळी लिहा 5 गुणांसाठी. उत्तर पहा, मे महिन्याची सुट्टी संपत आली. मी नवीन वह्या, पुस्तके व नवीन गणवेश घेतला. छानसे नवीन दप्तर घेतले. शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठलो. पटापट तयारी करून नवीन गणवेश घालून एटीत निघालो. आदर्श विद्यामंदिर हे माझ्या शाळेचे नाव. तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. माझी शाळा दुमजली आहे. शाळेच्या भोवती मोकळी जागा आहे. एक सुंदर बाग आहे. मैदानात आम्ही खेळतो व कवायती करतो. आमच्या शाळेतील सर्व वर्गखोल्या मोठ्या आहेत. वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो. माझ्या शाळेत ग्रंथालय आहे, तसेच एक प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर एक अत्याधुनिक संगणक कक्षही आहे. आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो. काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले. शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले. नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकाचा सुगंध आम्ही अनुभवला. आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत. ते छान शिकवतात व आम्हाला प्रेरणा देतात. शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टीही मजेत गेली. सगळ्यांनी डबे एकत्र खाल्ले. आम्ही खूप गप्पा मारल्या. असा माझा शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला. प्रश्न 5व्यातील दुसरा प्रश्न, छत्री व पाऊस यातील संवाद लिहा. बघा, किंवा लिहायचा आहे. 3 प्रश्न दिलेले आहे, कोणताही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. या ठिकाणी छत्री व पाऊस या दोघांमध्ये संवादाची कल्पना केलेली आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील संवाद लिहू शकतात. पाऊस, तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो. नी तू मला का अडवतेस? छत्री म्हणते, नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही. मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. पाऊस, पण कधीतरी माणसांनी भिजावं की. गुरे ढोरे सारी सृष्टी भिजते, मग माणसांचे एवढे ते काय? छत्री म्हणते, तसे नव्हे. माणसे भिजली तर त्यांना पळसे, खोकला येतो. डॉक्टरकडे जावे लागते. विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. पाऊस म्हणतो, खरे आहे तुझं. तू त्यांचं संरक्षण करतेस. पण एक विचारू? छत्री म्हणते, विचार ना. पाऊस म्हणतो, तू माणसांचे रक्षण करतेस, मग तू का भिजतेस? छत्री, उत्तर एकदम सोपं आहे. वर्षभर मी अडगळीत असते. तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो. हो की नाही? पाऊस म्हणतो, धन्य आहे ग तुझी बाई. तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील संवाद लिहू शकता. प्रश्न 5व्यातील तिसरा प्रश्न, तुम्ही कोण होण्याचे स्वप्न पाहिले आहे, का व कसे? त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि प्रश्न 5व्यातील ब प्रश्न आहे, मित्राला मैत्रिणीला भेट कार्डावर वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शुभेच्छा संदेश आहे. फक्त ज्या ठिकाणी प्रिय समीर समीरा आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं नाव लिहायचं आहे. आणि तुझा मित्र मैत्रीण या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं आहे. तुझ्या वाढदिवसाला तुला लाख लाख शुभेच्छा. जीवनातील सर्व आनंद तुला मिळवत, तुला आरोग्यदायी भविष्यकाळ लाभो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासलेली आहे. तुम्हाला जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती लिंक ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील.